2023ची PhD स्टुडंट आहे। बार्टी अंतर्गत आम्हाला PhD करण्यासाठी फेलोशिप दिल्या जातं। ही फेलोशिपची जाहिरात 2023, 24, 25 अद्यापही आलेली नाही। ही जाहिरात देण्यासाठी आम्ही आझाद मैदान ते विधान भवनवर जो मोर्चा आहे आणि आमरण उपोषण इथपर्यंत आम्ही हा लढा दिलेला आहे। आणि हा लढा देत असताना ही जाहिरात आत्ता कधी 26ला आलेली आहे आणि 26ला जाहिरात आल्यानंतर यामध्ये खूप जाचकटी लावलेली आहे, वयाची अट ठेवलेली आहे आणि सर्वांकष समान निकष धोरण हे लागू केलेलं आहे। पण हे सर्वांकष समान निकष धोरण लागू करत असताना आम्ही शिरसाट साहेबांना भेटलो बुधवारला। तर साहेब बोलले की तुम्ही PhD करता आणि त्या PhDच्या पैशावर तुम्ही लग्न करता किंवा घरं बांधता। साहेबांना एकच आम्ही सांगू इच्छितो की साहेब जे हे वक्तव्य करत आहेत ते पूर्णपणे चुकीचं आहे। आम्ही संशोधक विद्यार्थी आहोत, आम्ही शिक्षणासाठी तुम्हाला फेलोशिप मागतो आहे, ना की कुठले लग्न किंवा घर बांधण्यासाठी। दुसरी गोष्ट की काल आम्ही हर्षदीप कांबळे साहेबांना भेटलेलो आहोत, जे सामाजिक न्याय विभागाचे सचिव आहेत। तेही बोललेत की तुम्ही विद्यार्थी जे आहेत तर ते तुम्ही काही चुकीचा उपयोग करताय फेलोशिपचा। तर म्हणून आमचं आज 19 ऑगस्टपासून समाज कल्याण आयुक्तालय समोर बेमुदत धरणे आंदोलन आम्ही इथे सुरू केलेलं आहे आणि जोपर्यंत आमच्या मागण्या सरसकट मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे आमचं आंदोलन असंच सुरू राहील आणि हे आंदोलन आम्ही यापुढे तीव्र करण्याचा आम्ही निर्धार केलेला आहे। 2023, 24 आणि 25च्या अनुसूचित जातीतील जे संशोधक विद्यार्थी आहेत ज्यांना PhD मध्ये प्रवेश मिळाला आहे अशा विद्यार्थ्यांना बार्टी मार्फत जी मिळणारी आधी छात्रवृत्ती आहे, जी फेलोशिप आहे ती सरसकट देण्यात यावी या मागणीसाठी बसलेले आहोत। तसंच समान सर्वकष धोरण हे बार्टीसाठी लागू करण्यात येऊ नये। कुठल्याही अटी 2021 आणि 22च्या आधी छात्रवृत्ती देताना ज्या अटी विद्यार्थ्यांवर साठी होत्या त्याच अटी 2023, 24 आणि 25च्या विद्यार्थ्यांना लागू राहाव्या, नवीन अटी लागू करण्यात येऊ नये यासाठीचं हे आंदोलन आहे। सर्व संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळाली पाहिजे ही मागणी घेऊन आजपासून आम्ही बेमुदत धरणे आंदोलनाला बसत आहोत। बार्टी संशोधक विद्यार्थी आहे। 2023, 24, 25चे विद्यार्थी मागील 2 ते 3 वर्षापासून सरकारसोबत फेलोशिप संदर्भात भांडत आहेत। पण आमचा हा प्रश्न हा आहे की सरकारला फेलोशिप विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचं कमिशन भेटत नाही, म्हणून तर सरकार आम्हाला विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्यासाठी टाळाटाळ करत आहे का? आणि मुळात काय आहे की सरकारचे मंत्री करोडोनं घोटाळा करत आहेत, तिकडे सरकारला देण्यासाठी पैसे आहेत, सामाजिक न्यायाचा निधी ट्रान्सफर केला जातो, वर्ग केला जातो दुसऱ्या विभागांकडे। आम्ही सरकारच्या घटनेचा निषेध करतो आणि सरकारला कमिशन लागत असेल तर आम्ही विद्यार्थी देण्यासाठी तयार आहोत।